आज आपण देशभक्तीची आणि एक वेगळ्या पद्धतीची क्राईमची स्टोरी बघणार आहोत आणि त्याचबरोबर ती एक रेग्युलर क्राईमची स्टोरी आहे जी बाहेर घडलेली आहे। म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणचं छिंदवाडा आहे, या ठिकाणी घडलेली ही घटना आहे आणि त्या घटनेमध्ये दोन जावा आहेत। त्या जावा एकाच तरुणाबरोबर ती त्यांची जवळीक निर्माण होते आणि याच्यामधून मग त्यांचीच कशी गेम केली जाते, या सगळ्या अनैतिक गोष्टीचा परिणाम किती वाईट होतो, त्याचा शेवट कसा होतो, हे सगळं म्हणजे ही जी स्टोरी आहे त्या स्टोरीमध्ये मांडलेलं आहे आणि ती स्टोरी DSD वर्ल्डवरती आता टाकलेली आहे आणि त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। स्वातंत्र्यरूपी रणचंडिकेच्या चरणी लाखो क्रांतिकारकांनी आपली शिरकमले हसत हसत अर्पण केलेली होती। लाखो मातांनी आपले पुत्र गमावलेले होते। लाखो कुंकवाचे धनी या देशासाठी शहीद झालेले होते। कुणी तनानं, कुणी धनानं, कुणी मनानं या देशभक्तीच्या यज्ञामध्ये स्वतःची आहुती दिलेली होती। आणि आज आपण अशाच काही वीरांची स्टोरी बघणार आहोत, कहाणी बघणार आहोत आणि ती घटना आहे काकोरी ॲक्शन प्लॅन। तर एक पॅसेंजर रेल्वे आहे, याच्यामध्ये सरकारी खजिना आहे आणि हा लुटण्याचा प्लॅन केला जातो। पण त्याच्यानंतर जे घडतं ते मात्र अत्यंत भयंकर होतं। म्हणजे या सगळ्या लुटीमध्ये 4,500 ते 5,000ची लूट करण्यात आली होती, पण याचा तपास करण्यासाठी आणि खटला चालवण्यासाठी 10 लाखापेक्षा जास्त खर्च इंग्रज सरकारनं केलेला होता। या घटनेमध्ये 4 देशभक्तांना फाशी देण्यात आलेलं होतं। पण इथं प्रश्न हा पडतो की हे क्रांतिकारक या इंग्रजांना सापडले कसे, पोलिसांना कसे सापडले, इतक्या गुप्तपणे त्यांनी हा सगळा छापा घातलेला होता, मग पोलीस यांच्यापर्यंत पोहोचले कसे? तर हे सगळं जे घडलं होतं ते घडलं होतं एका चादरमुळे, एका चादरीमुळे देशभक्तांचा हा जो प्लॅन होता तो प्लॅन उघड झालेला होता। आता याबाबतच आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। तर भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, आता हे जे तळपते सूर्य होते त्या तळपत्या सूर्याचा अस्त झालेला होता आणि क्षितिजावरती मोहनदास करमचंद गांधी यांचा उदय झालेला होता आणि गांधीजींनी भारतीयांची जी मानसिकता आहे ती लक्षात घेतलेली होती आणि सत्याग्रहाला सुरुवात केलेली होती। लाखो करोडो लोक त्यांच्याबरोबरती जायला लागलेले होते आणि त्यांच्या आंदोलनाला जन आंदोलनाचं स्वरूप यायला लागलेलं होतं आणि गांधीजींनी इंग्रजांबरोबर नंतर असहकार आंदोलन पुकारलेलं होतं। आता बघता बघता हे जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचे लोण अगदी तळागाळापर्यंत पोहोचायला लागले होते। आबाल वृद्ध, स्त्री पुरुष, लहान मोठे सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि आता इंग्रजांची पाचावरती धारण बसलेली होती। हे आंदोलन जर असंच चालू राहिलं तर काही दिवसातच आपल्याला आपलं चंबूगव्हाळ आवळावं लागेल आणि आपल्या मड्डमला घेऊन आपल्याला विलायतेला जावं लागेल आणि भारताला स्वातंत्र्य द्यावं लागेल, ही भीती त्या इंग्रजांना होती। आणि 1857ला ज्या पद्धतीनं उठाव झालेला होता त्यानंतरचा हा सगळ्यात मोठा निशस्त्र अशा पद्धतीचा उठाव होता आणि स्वातंत्र्याचा मंगल कलश आता आपल्याला मिळेल अशा पद्धतीनं या आंदोलकांना वाटत होतं। पण हे सगळं वाटत असताना आणि आता काही काळातच किंवा काही वर्षातच भारताला स्वातंत्र्य मिळणार असं वाटत असतानाच या आंदोलनाला गालबोट लागलं आणि 1922ला चौराचौरी या ठिकाणचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनवरती लोकांनी हल्ला केला आणि संपूर्ण पोलीस स्टेशन पेटवून दिलं, जाळून टाकलं। याच्यामध्ये 22-23 पोलीस जिवंत जळाले, त्यांचा मृत्यू झाला आणि असहकार आंदोलन हे रक्तरंजित झालं। आता हे सगळं पाहिल्यानंतर महात्मा गांधीजी जे आहेत ते व्यथित झाले होते आणि त्यांनी असहकार आंदोलन जे आहे ते आंदोलन मागं घेतलं आणि स्वातंत्र्याचा मंगल कलश आपल्या हातून निसटला। आता यावेळेस मात्र गांधीजींच्या आंदोलनामध्ये जे क्रांतिकारक सहभागी झालेले होते, जे तरुण सहभागी झाले होते, त्याच्यातले काही तरुण हे दुखावलेले होते। आपल्या हातातोंडाशी आलेला घास, स्वातंत्र्याचा घास गळून पडलेला होता आणि याचा त्यांना राग आलेला होता आणि आता जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला हातात शस्त्र घेतलं पाहिजे आणि भारत मातेला रक्ताचा अभिषेक करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकतं। आता या विचारांनी ही मंडळी प्रेरित झालेली होती। आता याच्यामध्ये सचिंद्रनाथ सान्याल, योगेशचंद्र चॅटर्जी किंवा पंडित रामप्रसाद बिस्मिल किंवा सचिंद्रनाथ बक्षी हे जे क्रांतिकारक आहेत ते क्रांतिकारक एकत्र आले आणि यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन नावाच्या एका संघटनेची स्थापना केली होती आणि पुढं
याच संघटनेमध्ये चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग ही नावंसुद्धा जोडलेली होती आणि यांनीसुद्धा त्यासाठी कार्य केलेलं होतं. आता या क्रांतिकारकांचं कार्य या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून चालू झालेलं होतं आणि महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत आणि जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सगळ्या क्रांतिकारकांना एकत्र करायचं, एकत्र जोडायचं, देशामध्ये क्रांती घडवायची आणि स्वातंत्र्य मिळवायचं, अशा पद्धतीनं या क्रांतिकारकांनी कार्य सुरू केलेलं होतं. पण या सगळ्यासाठी गरज होती पैशाची, निधी संकलनाची आणि ही जबाबदारी दिली होती पंडितजी यांच्यावरती. पंडितजी हे यांचं टोपण नाव होतं, त्यांचं खरं नाव होतं रामप्रसाद बिस्मिल. आता यांच्यावरती निधी संकलनाची जबाबदारी दिलेली होती. आता पंडितजी जे आहेत ते अत्यंत वेगळ्या पद्धतीची व्यक्ती होती. एक तर ते कोणती जबाबदारी घेत नव्हते आणि एकदा जर का त्यांनी जबाबदारी घेतली तर मात्र ती जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय ते सोडत नव्हते. म्हणजे पंडितजींनी दिलेला शब्द हा पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नव्हते आणि त्यामुळे त्यांच्याकडून जे वाक्य बाहेर पडतं ते वाक्य 100% खरं होणार किंवा ते खरं करून दाखवणार याची प्रत्येकाला खात्री होती आणि त्यामुळे यांचा शब्द अत्यंत महत्त्वाचा होता. आणि आता आर्थिक संकलनाचं काम जे आहे ते पंडितजींवरती होतं. पंडितजींनी शब्द दिलेला होता आणि पंडितजी आता कामाला लागलेले होते. तारीख आहे 7 मार्च 1925. या दिवशी बिजपुरी नावाचा जो भाग आहे त्या भागामध्ये इंग्रजांचे पाय चाटणाऱ्या एका श्रीमंत व्यक्तीच्या घरावरती या क्रांतिकारकांनी छापा टाकला आणि त्याच्यामधून काही रक्कम जी आहे ती हस्तगत केलेली होती. पण यावेळेस एका व्यक्तीची हत्या झालेली होती. त्याच्यानंतर द्वारकापूर हा जो भाग आहे त्या भागामध्ये 24 मे 1925ला एका ठिकाणी छापा टाकण्यात आलेला होता. पण या ठिकाणी सुद्धा काही धन मिळालेलं होतं, पण इथं सुद्धा एक हत्या झालेली होती. आणि ह्या सगळ्यांमुळे म्हणजे पंडितजी जे आहेत ते व्यथित झालेले होते. त्यांना वाईट वाटलेलं होतं की आपल्याच लोकांचा याच्यामध्ये जीव जायला लागलेला होता आणि यामुळे इथून पुढे वैयक्तिक कुणाच्याही घरावरती छापा टाकायचा नाही असं क्रांतिकारकांनी ठरवलेलं होतं. आणि इथून पुढं जर छापा टाकायचा असेल तर ते सरकारी खजिन्यावरती टाकायचा, सरकारी खजिना लुटायचा आणि त्याच्यातून हे क्रांतिकारकाचं जे कार्य आहे ते कार्य पुढे घ्यायचं असं ठरलेलं होतं. आणि 9 ऑगस्ट 1925 या दिवशी 8 डाऊन सहारनपूर लखनौ ही जी पॅसेंजर आहे त्या गाडीवरती क्रांतिकारकांनी छापा घातला आणि सरकारी खजिन्याची लूट केली होती. आता क्रांतिकारकांनी ही लूट केली ही बातमी पोलिसांना समजली आणि लखनौपासून साधारण 8 किलोमीटर अंतरावरती काकोरी रेल्वे स्टेशन आहे त्या स्टेशनच्या जवळच ही घटना घडलेली होती. पोलीस घटनास्थळी आले होते आणि यावेळेस काही माहिती समोर आली बरं का, म्हणजे जे काही सिच्युएशन दिसत होती त्या पद्धतीनं. तर हल्लेखोर जे होते ज्यांनी हा सरकारी खजिना लुटला होता त्यांनी खाकी शर्ट आणि हाफ पॅन्ट घातलेली होती आणि त्यामुळे ते पोलीस आहेत असं वाटत होतं. त्याचबरोबर ती यांची संख्या 20 ते 25 असली पाहिजे असाही प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी पोलिसांनी लावलेला होता. आणि हे जे काय आहेत ते सगळे सुशिक्षित होते आणि सुशिक्षित तरुण होते असं सुद्धा समजत होतं. आता या मंडळींनी जी त्यावेळेस हत्यारं वापरली होती ते हत्यारं आणि जे पिस्तूल वापरलं होतं ते पिस्तूल किंवा ते कारतूस जे आहे ते कारतूस बंगाल या ठिकाणच्या क्रांतिकारकांनी वापरलेली जी कारतूस आहेत त्यांच्यासारखी होती. कदाचित म्हणजे असं प्रथमदर्शनी वाटत होतं की याच्यामध्ये बंगाली क्रांतिकारकांचा सहभाग असू शकतो. त्याचबरोबर ती जर्मन बनावटीचं पिस्तूल जे आहे ते सुद्धा या ठिकाणी वापरलेलं होतं. याचा अर्थ क्रांतिकारक जे आहेत किंवा ज्यांनी हे सगळं घडवलं आहे ते आधुनिक हत्यारं वापरत असावेत. आता या ठिकाणी सरकारी खजिना पॅसेंजरमधून जाणार होता. आता हे फक्त त्या सरकारी लोकांना माहीत होतं, मग हे या क्रांतिकारकांपर्यंत कसं काय पोहोचलेलं होतं, त्यांना कसं काय समजलेलं होतं. याचा अर्थ आपल्यातलेच काही लोक त्यांनी यांना टिप दिलेली असेल. शिवाय या ठिकाणी एका प्रवाशाची सुद्धा हत्या झालेली होती. म्हणजे खजिना लुटला होताच त्याचबरोबर ती हत्यासुद्धा झालेली होती. पण हे सगळं कोणी घडवलेलं होतं, का घडवलेलं होतं याचा पुरावासुद्धा काही वेळातच तिथं उपलब्ध झालेला होता. म्हणजे घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावरती तिजोरी नेऊन ती हातोडीनं फोडण्यात आलेली होती आणि या तिजोरीमध्ये चांदीची नाणी आणि नोटांची बंडलं होती आणि ती बंडलं चामड्याच्या थैलीमध्ये ठेवलेली होती. आता ही तिजोरी फोडण्यात आली आणि त्याच्यातला ऐवज जो आहे तो किंवा त्याच्यातलं जे साहित्य आहे ते साहित्य घेण्यात आलं आणि ते चादरीमध्ये गुंडाळण्यात आलं. पण एक चादर त्या बाजूला पडलेली होती. कदाचित गडबड झाली असेल आणि त्या गडबडीमध्ये क्रांतिकारकांनी ती चादर तशीच ठेवली आणि ते निघून गेले होते.
पण हाच एक सगळ्यात मोठा पुरावा पोलिसांना मिळालेला होता आणि पोलिसांनी ही जी चादर आहे पाठीमागं पडलेली ती चादर तपासली. आता या चादरीवरती एका धोब्याचा लोगो होता. आता ही चादर जी आहे ती शहाजहांपूर जे आहे त्या ठिकाणची असावी असं वाटत होतं आणि मग पोलिसांनी त्या ठिकाणचा जो धोबी आहे त्या धोब्यांची चौकशी करायला सुरुवात केली आणि ही चादर जी आहे ती तुम्हीच धुतली का वगैरे वगैरे हे असं विचारायला सुरुवात केली आणि मग चादर धुणारा जो धोबी आहे तो पोलिसांना मिळाला आणि मग पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. आता त्यावेळेस त्यानं सांगितलं की बनारसी लाल नावाचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीची ही चादर आहे आणि मग आता पोलीस त्या बनारसी लालला शोधायला लागले होते. त्याचा शोध सुरू झाला होता आणि त्यावेळेस त्यांना समजलं की हा जो बनारसी लाल आहे तो बनारसी लाल पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या अत्यंत जवळचा आहे, त्यांचा क्रांतिकारक आहे. आता रामप्रसाद बिस्मिल हे नक्की कोण होते हे सगळ्या जगाला माहीत होतं आणि त्यामुळे मग या चादरीच्या माध्यमातून पोलीस पार अगदी पंडितजीपर्यंत म्हणजे रामप्रसाद बिस्मिल यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी टार्गेट करायला सुरुवात केली. आता 9 ऑगस्टला म्हणजे कोण कुठं होतं, ज्या दिवशी हा सगळा प्रकार घडला होता त्या दिवशी ह्याच्यातले कोण या ठिकाणी होते, कोण तिकडं गेले होते आणि मग कोणाचं लोकेशन काय होतं याच्याबद्दलची सगळी माहिती, आता त्यावेळेस तर काही लोकेशन ट्रॅक करता येत नव्हतं पण ती सगळी माहिती पोलिसांनी जमवलेली होती, खबऱ्यांकडून माहिती घेतलेली होती आणि छोटे छोटे जे प्यादे असतात त्या प्याद्यांकडून सुद्धा पोलिसांनी हा जो काकोरीचा कट होता त्या कटाचा पर्दाफाश केलेला होता. पण याच्यामध्ये पंडितजी आणि त्यांचे मुख्य साथीदार जे होते ते गायब झालेले होते आणि या सगळ्या लुटीमध्ये 4,000 ते 8,000 रुपये चोरीला गेले होते. आता मी 4,000 ते 8,000 असं का सांगतोय तर काही माध्यमांमधून 4,601 रुपया किंवा काही माध्यमांमधून 4,400 असे काहीतरी रुपये आणि काही माध्यमांमध्ये 8,000 रुपये म्हणजे साधारण 4,000 ते 8,000 रुपयापर्यंत हे सगळं चोरीला गेलेलं होतं. पण इंग्रज सरकारने हे जे सगळं प्रकरण होतं ते प्रकरण अत्यंत गांभीर्यानं घेतलेलं होतं आणि जी कोणी मंडळी या सगळ्या प्रकरणाबद्दलची माहिती देतील त्यांना पुरस्कार देण्याची घोषणा केलेली होती, त्यांना पैसे देण्याचं ठरवलेलं होतं. त्याचबरोबर ती पेपरमध्ये सुद्धा ही माहिती प्रसारित केली होती, जागोजागी पोस्टर लावलेले होते आणि या क्रांतिकारकांचा शोध सुरू होता. आता पुढं साधारणपणे 1 ते 1.5 महिना हा सगळा शोध चालू होता आणि त्यानंतर 26 सप्टेंबर 1925ला म्हणजे या सुमारास याच्या अलीकडे पलीकडेच पंडितजी आणि त्यांचे इतर जे सहकारी होते त्या सगळ्यांना मिळून पोलिसांनी जवळजवळ 40 संशयितांना ताब्यात घेतलेलं होतं. आता याच्यामध्ये पंडित रामप्रसाद बिस्मिल होते, त्याचबरोबर ती राजेंद्रनाथ लाहिडी, ठाकूर रोशन सिंग, अशफाकुल्ला खां, त्याचबरोबर ती सचिंद्रनाथ सान्याल, सोमनाथ म्हणजे योगेशचंद्र चॅटर्जी, त्यानंतर मुरारी शर्मा, बनवारी लाल, केशव चक्रवर्ती, सचिंद्रनाथ बक्षी म्हणजे ही जी मंडळी आहेत म्हणजे सगळ्यांची नावं सांगत नाही पण अशा पद्धतीनं 40 जणांना पोलिसांनी पकडलं, त्यांच्यावरती खटला चालू झाला. पण यावेळेस अशा पद्धतीची माहिती समोर येते की या काळामध्ये सगळ्यात प्रसिद्ध वकील होते गोविंद वल्लभ पंत. आता हे गोविंद वल्लभ पंत जे आहेत ते आणि इतर जे वकील आहेत त्या वकिलांनी या क्रांतिकारकांना मदत केलेली होती, यांना यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला होता. आता मी गोविंद वल्लभ पंत यांचं नाव का घेतलं तर तुम्हाला कदाचित माहिती नसावी की हेच गोविंद वल्लभ पंत आहेत जे उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री झालेले होते. पण याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट ही होती की हे गोविंद पंत हे महाराष्ट्रीयन आहेत, मराठी आहेत, म्हणजे पहिला मराठी माणूस जो उत्तर प्रदेशचा पहिला मुख्यमंत्री झालेला होता. आता यांच्याबद्दलची जी काय माहिती आहे ती माहिती आपण नंतर वाटलं तर वेगळ्या एखाद्या प्रकरणामध्ये बघूया. तर आता आपण आता ह्या काकोरी कटाबद्दलची माहिती बघूया. तर आता हा काकोरीचा जो प्रकरण आहे त्या प्रकरणाचा खटला चालू झालेला होता. आता 1927मध्ये याचा निकाल आला, म्हणजे 25ला तो चालू झाला, म्हणजे 25ला हे सगळं प्रकरण घडलं आणि 27ला या सगळ्याचा निकाल आलेला होता आणि कलम 121A, 120B, 302 आणि 396 याप्रमाणे या क्रांतिकारकांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती. आता याच्यामध्ये फाशी ज्यांना देण्यात आली होती त्याच्यामध्ये एक नाव होतं राजेंद्र लाहिडी, यांना गोंडा जेल या ठिकाणी फाशी दिलेली होती. त्याचबरोबर ती पंडितजी म्हणजेच रामप्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर जेलमध्ये फाशी देण्यात आली आणि अशफाकुल्ला खां यांना फैजाबाद जेल जे आहे त्या ठिकाणी फाशी देण्यात आली आणि ठाकूर रोशन सिंग यांना इलाहाबाद जेल जे आहे त्या ठिकाणी फाशी दिलेली होती.
आता यांना फाशी देऊ नये याच्यासाठी पंडित मदन मोहन मालविया, त्याचबरोबर ती मोहम्मद अली जिना, त्याचबरोबर लाला लजपत राय, गोविंद वल्लभ पंत ही जी मंडळी आहेत त्या मंडळींनी प्रयत्न केले होते. अनेकदा ते त्यांच्या वरिष्ठांना भेटलेले होते, विनंती केलेली होती, न्यायालयाला विनंती केली होती, पुनर्विचाराची याचिका टाकलेली होती. पण या सगळ्यांमुळे सुद्धा इंग्रज सरकार बदललं नाही आणि त्यांनी फाशी दिली. त्यांनी या सगळ्या गोष्टीला नकार दिलेला होता. यामध्ये 4 जणांना फाशी झालेली होती. त्याचप्रमाणे सचिंद्रनाथ सान्याल जे आहेत त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तर ही जी सगळी मंडळी होती तर त्या मंडळींना मग अगदी 3 वर्षापासून ते अगदी 10 वर्षापर्यंतची शिक्षा करण्यात आलेली होती. तर अशा पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला होता. पण या सगळ्यामधला मुख्य भाग जो आहे तो अजून बाकी आहे आणि तो म्हणजे हा छापा नक्की कसा पडलेला होता. म्हणजे आपण ज्यावेळेस स्टोरी बघितली त्याच्यामध्ये क्रांतिकारकांना पैशाची गरज होती आणि हे सांगितल्यानंतर लगेच काकोरी रेल्वे स्टेशनचं जे प्रकरण आहे ते प्रकरण आपण सांगायला सुरुवात केली की बाबा तिथं पोलीस आले आणि त्याच्यानंतर त्याच्यावर छापा पडला, पोलीस आले आणि त्यानंतर मग कसं यांना पकडण्यात आलेलं होतं. पण याच्यामध्ये काय झालं होतं तर 8 ऑगस्ट 1925ला ठिकाण आहे शहाजहाँपूर. या ठिकाणी रामप्रसाद बिस्मिल यांनी मीटिंग बोलवलेली होती आणि त्यांनी सांगितलं उद्या 8 डाऊन सहारनपूर लखनौ ही जी पॅसेंजर आहे ती पॅसेंजर ट्रेन आहे, त्या ट्रेनमध्ये सरकारी खजिना जाणार आहे आणि तो खजिना आपल्याला हस्तगत करायचा आहे आणि त्याचा पूर्ण प्लॅन आता आपल्याला करायचा आहे. आणि यावेळेस 10 जणांनी हे सगळं करायचं ठरलेलं होतं. म्हणजे बघा पोलिसांनी अटक किती जणांना केली ती 40 जणांना केली होती इंग्रज सरकारच्या काळामध्ये. पण याच्यामध्ये मूळ लोक किती होते फक्त 10 जण याच्यामध्ये सहभागी होते. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट 1925ला हरदोई रेल्वे स्टेशनवरती पंडितजी अशफाक आणि मुरारी शर्मा किंवा बनवारीलाल, लाहिडी, बक्षी, चक्रवर्ती, आझाद, गुप्त, मुकिंदलाल हे जे बाकीचे 7-10 जण मंडळी आहेत ते 10 जण मंडळी त्या रेल्वेमध्ये बसले. नंतर झुकझुक आगीन गाडी चालू झाली आणि नंतर गाडी काकोरी जो रेल्वे स्टेशन आहे त्या काकोरी रेल्वे स्टेशनवरती आली आणि त्या ठिकाणावरून आता ती गाडी लखनौच्या दिशेनं निघाली. आणि यावेळेस लाहिडी जे आहेत त्यांनी त्या गाडीची चैन ओढलेली होती आणि काही वेळातच ती गाडी जी आहे रेल्वे जी आहे ती थांबली. आणि यावेळेस मग सर्व क्रांतिकारक जे आहेत त्यांनी जो खजिन्याचा डबा होता त्या डब्यापर्यंत ते पोहोचले. आता त्या ठिकाणी पोलीस किंवा सुरक्षा रक्षक आहेत त्यांना यांनी चकवा दिलेला होता आणि त्यातले काही क्रांतिकारक पोलिसांच्या वेशामध्ये होते. आता ती जी खजिन्याची पेटी आहे ती पेटी मग नंतर बाहेर फेकण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो चाललेला होता तो प्रकार पाहिल्यानंतर त्या रेल्वेमध्ये जी मंडळी होती त्या मंडळींना वाटलं की बाबा आता रेल्वेवरती दरोडा पडलेला आहे आणि लोक आपल्याला गोळी घालतील, मारतील वगैरे. आणि याच्यामुळे ते प्रवासी जे होते त्या प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झालेला होता. लोकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली होती. आणि यावेळेस मग हे जे क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही शांत राहा, तुम्ही आरडाओरडा करू नका, तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, आम्ही तुम्हाला काहीही करणार नाही. पण लोक आरडाओरडा करत होते, लोक घाबरलेले होते आणि त्याच्यातल्या काही लोकांनी त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोंधळामध्ये एका व्यक्तीला गोळी लागलेली होती आणि त्याचा मृत्यू झालेला होता. आता एका बाजूला त्याचा मृत्यू झाला आहे, दुसऱ्या बाजूला ही जी तिजोरी आहे ती बाहेर टाकलेली होती. ती तिजोरी काही अंतरावरती नेऊन ती फोडण्यात आलेली होती, म्हणजे हातोड्यानं ती फोडलेली होती. त्यातला ऐवज चादरीमध्ये बांधलेला होता आणि तो घेऊन जात असताना एक चादर त्या ठिकाणीच राहिलेली होती आणि त्याच चादरीवरती मग क्रांतिकारकांचा शोध लागलेला होता. या सगळ्या प्रकरणातनं आपण धडा काय घ्यायचा लक्षात घ्या, स्वातंत्र्य मिळालं ते आपल्याला फुकट मिळालेलं नाही आहे. कोणीतरी त्याच्यासाठी स्वतःच्या तनाची, मनाची आणि धनाची किंमत मोजलेली आहे, स्वतःच्या जीवाची किंमत मोजलेली आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.